श्री स्वामी समर्थ हा केवळ मंत्र नसून तो लाखो भक्तांचा आधार आहे. स्वामींच्या निर्गुण रूपासोबत त्यांच्या सगुण रूपाची म्हणजेच त्यांच्या फोटोची उपासना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पूजा करताना अनेक भक्तांना विलक्षण अनुभव येतात. चला जाणून घेऊया त्या दिव्य प्रचिती आणि त्यामागचे आध्यात्मिक रहस्य. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की स्वामींच्या फोटोकडे एकटक पाहिल्यास त्यांच्या डोळ्यांतील भाव बदलताना दिसतात. आपण आनंदी असू तर स्वामींचे डोळे हासरे वाटतात आणि आपण संकटात असू तर त्याच डोळ्यांतून मी तुझ्या पाठीशी आहे हा धीर मिळतो. अध्यात्मात याला सजीव दर्शन म्हणतात. भक्ताची भावशक्ती जितकी प्रबळ असते तितकी मूर्ती किंवा फोटो सजीव भासू लागतो. स्वामींच्या फोटो समोर जप करताना किंवा आरती करताना अचानक अष्टगंध, चंदन किंवा कस्तुरीचा तीव्र सुवास दरवळू लागतो. घरात कोणताही धूप किंवा अगरबत्ती लावलेली नसताना येणारा हा सुगंध स्वामींच्या सूक्ष्म उपस्थितीचा पुरावा मानला जातो. जेव्हा साधना उच्च स्तरावर पोहोचते तेव्हा पंचमहाभूतापैकी पृथ्वी तत्वाच्या शुद्धीमुळे असे दिव्य गंध जाणवतात. घरामध्ये एखादे मोठे संकट येणार असेल तर स्वामींच्या फोटोतून काही संकेत मिळतात. प्रचिती: फोटोवरील चेहऱ्याचे हावभाव गंभीर होणे किंवा फोटोवरून हार किंवा फूल आपोआप खाली पडणे, याला शकुन शास्त्र म्हणतात. स्वामी आपल्या भक्तांना सावध करण्यासाठी अशा प्रकारे हालचाली करतात ज्यातून मी तुझे रक्षण करत आहे हा संदेश मिळतो. ज्या घरात नित्य नामस्मरण चालते त्या घरातील स्वामींच्या फोटोचे तेज काळानुसार वाढत जाते. जुना झालेला फोटो देखील नूतन आणि सजीव वाटू लागतो. हे त्या वास्तूत निर्माण झालेल्या सकारात्मक ऊर्जेचे प्रतिबिंब असते. मंत्रजपामुळे वास्तूत पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तयार होतात, ज्याचा परिणाम घरातील वस्तूवरही होतो. स्वामींचा फोटो त्या ऊर्जेचे केंद्र बनतो. जेव्हा एखादा भक्त मोठ्या संकटात असतो तेव्हा स्वामींच्या फोटोसमोर मन मोकळे केल्यास त्वरित उत्तर मिळते. ग्रंथातील ओळीतून, चित्रातील मुद्रेतून किंवा अंतर्मनातून मिळणारा कॉल मनातील गोंधळ दूर करतो. स्वामी हे अंतर्यामी आहेत. जेव्हा आपण शरणागत भावनेने प्रश्न मांडतो तेव्हा ते आपल्या बुद्धीला योग्य दिशा देण्याचे कार्य करतात. शक्यतो स्वामींचा फोटो ईशान्य कोपऱ्यात किंवा पूर्व दिशेला असावा. यामुळे सात्विक लहरींचे वहन चांगले होते. फोटोला रोज सकाळी गंध अक्षता लावणे, दुपारी नैवेद्य दाखवणे आणि संध्याकाळी दीप ओवाळणे याला उपचार पूजा. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण ही प्रचिती येण्यासाठी केवळ फोटोची सजावट महत्त्वाची नसून अंतःकरणातील भाव शुद्ध असणे आवश्यक आहे. स्वामींच्या फोटोकडे पाहताना जर तुम्हालाही यापैकी एखादा अनुभव आला असेल तर समजून जा की स्वामींची तुमच्यावर कृपादृष्टी आहे. तुम्हाला यापैकी कोणता अनुभव आला आहे का? कमेंटमध्ये हो किंवा नाही नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.